काय वहिनी कुठे आहे दावरा? शेतात चालले. काय लावलंय? अहो कपाशी लावली. कपाशी? हा. तुमच्या छानी वांद्रा का कपाशी सोयाबीन भुईमुग लावावा? तुम्ही आमची कपाशी पाहिली का? अहो तुम्ही आमच्या डेपुटीस कपाशी बघा, एका झाडाला 50 ते 55 बोंड आलेत. तुमच्याला फक्त 50-55, हा. आमच्याला 100-300 बोंड येत आणि ते पण एवढाले. काही नका भापाऱ्या मारू. अहो तुम्ही माझ्या बरोबर चला, तुम्हाला दाखवते आमची कपाशी. चला बरं. हा चला चला, तुम्हाला दाखवतेच आज माझी कपाशी. इकडं काय मग फिरले का डोळे? हो वहिनी. हा अहो बोंड आहेत का काय आहेत? बोंड एका झाडाला आहेत ना 150 बोंड येत. समजलं का? एकही कमी भरणार नाही, जास्त भरतीन. आमच्या डेपुटीत झाले ना अजून येऊ सगळ्याचे 5-6 बोंड आलेत त्याला. तुम्ही बियाणं कोणतं वापरलं? आशा 90-11 याची खासियत माहिती काय? या झाडाला पानं कमी आणि बोंड जास्त, आणि पानं कमी असल्यामुळे काय होतं, याला कीड लागत नाही. आणि अजून एक, पाणी कमी होऊ नाहीतर जादा होऊ, ह्या पिकावर काही फरक पडत नाही. मनासारखं कपाशी भेटती. आणि बरं का गंठन भाऊजी, या झाडाच्या खोडापासून तर शेंड्यापर्यंत प्रत्येक बोंड्याची साईज सारखी, एकही कमी नाही जास्त नाही. आणि मेन म्हणजे दिवाळीच्या आत लक्ष्मी घरात. हॅलो वहिनी, तुमची दिवाळी म्हणजे एकदम लईच जोरदार होणार हा. दणक्यात. हॅलो झाड आहे ना लईच नाथ खुळ आहे. मग मी डेपुटीला आहे ना हेच बियाणं आणायला सांगतो. नाव काय म्हणली याचं? आशा 90-11. आशा 90-11. हा आशा 90-11. हा. आशा 90-11. तुमचं झालंय का सोयाबीनचं खळ? आताच मळणी यंत्र बाहेर काढले वावरात. माझ्याकडे त्यांना पाठवून माझं होऊन जाईल ते सगळं. आमच्या शेतातले ना आमच्या चुलत्याच राहिले तेवढं झालं देतो पाठवून. काय गळायला लागले सगळं वाळून काय झालंय. सांगा सगळ्यांचं सोयाबीन संगच काढायला येतं मळणी यंत्रवाल्यांना. आला हिंड फिर असता सोयाबीन तिकडे वाळत आहे ना, आला येऊ. डेपुटी काय तुम्ही आहे ना झिरो आहे झिरो. मग काय झालं आता? ती काय कपाशी लावली काय त्याला 10 15 बोंड आलेत झाडाला. सरपंच आता उज्ज्वला वहिनीच्या शेतातून जाऊन बघितलं, एका झाडाला 150च्या पुढे बोंड आहेत. काय सगळे सांगतो? एका साईज मध्ये. हा काय सांगतो? खरंच सांगतोय. 150 बोंड 150 पेक्षा जास्तच आहे. असं काय असं कोणचं वाण वापरलाय ते? आशा 90-11. हे काय ती पडलेली पिशवी बी आणली उचलून मी. आईला आशा 90-11. खरं सांगतोय का ह्यो? हा आईला डेपुटी मग आपलं चुकलंच राव. आपण काय कुठल्या कपाशाला येत बसलो राव. अरे माझा लय तोटा झाला मग. बरं 3-4 एकर कपाशी आहे खाली. हा मग तेच झालं ना. आता आपल्या वावरात दररोज बघतो ना मी, तिथं बघून पार माझं म्हणजे अचंबित झालो मी. अशा लवकर गोष्टी सांगायच्या नाही. तू लोकांचं पीक आल्यावर नंतर सांगायला लागला. कोणचं हे आशा 90-11? एक काम करा आता, पुढच्या वेळेस आहे ना आपण हेच लावू. आता हे वर्षी जाऊ दे गेलं वायाला. एवढं काम चांगलं केलं तू. हो एक समान बोंड सगळे सारखेच आहेत का? सारखेच. आयला मग आम्ही लावून फसलो हे पहिलं. आणि 150 150 पेक्षा जास्त आहेत. तू आता पुढच्या वेळेस मला पेरायच्या आधी आठवण करून द्यायच्या. हा. आशा 90-11ची. हा हे काय? ना, हे कर ध्यानात राहू दे आणि जपून ठेव पुढे. तसं काही नाही आपल्याला लक्षात राहील. जपून ठेव नाही त्याच्यात तांबाखू घालून ठेवशील काही. हा जपून ठेव. मग आपलं मला दाखवून देते. हा चालेल. बरं, चला ते मळणी यंत्रवाल्याला हा, फोन चला बरं ते सोयाबीन कोणी घेऊन जाय. हा घेऊन येतो. गावात नवीन दिसतंय तुम्ही, कोण आहे? हा आम्ही सोयाबीनचे व्यापारी आहे. हा आम्ही इथं सोयाबीन बघायला आलतो. अहो आमचं गाव म्हणजे सोनेवाडी आहे ना आमची, म्हणजे सोयाबीनचं बाहेर घरच म्हणजे नंदनवनच. ते हॉटेल नंदनवन नाही बरं का, हे सोयाबीनचं नंदनवन. अच्छा अच्छा, बरं आम्हाला